पालन केलं इतक्या शेळ्या आणि इतकं प्रॉफिट आणि 2 बकऱ्या देणार आणि मग त्याला मारायच्या असल्या गोष्टी काही नाही. ज्याला कळत नाही त्याला सांगून टाकते की हे बिट्टलच आहे, करा खरेदी. पण प्युअर बिट्टल. आणि आपले लोक विरोध करायचे, कशी काय करायचे शेडचं, एवढ्या छोटीशी खोली असली पाऊस आला की बसू शकतो. त्याचा डेमो पाहतोय कशा पद्धतीने त्याची हाईट आहे, काय आहे. हे जनावरासारखं म्हशीसारखं गायसारखं जास्त खात नाही, कमी खातात पण चावण्याचं लागतं. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बिटल शेळी पालन विषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक फार्म दिसतंय. या फार्मवरती जवळपास लहान मोठ्या बिटल जातीच्या 25 शेळ्या आहेत. या शेळी पालनामध्ये कशा प्रकारे कामकाज चालतं, या शेळ्यांचा सांभाळ कसा केला जातो, चारा व्यवस्थापन कसं, आज आपण पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे जर पाहिलं एकदम चांगल्या प्रकारे शेड कसं असावं, शेडची रचना कशी असावी, शेळ्याचं व्यवस्थापन कसं असावं, किंवा ह्या ज्या शेळ्या आहेत तर बिटल शेळ्यामध्ये जर आज बघितलं महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी असतील किंवा जे तरुण वर्ग असेल याकडे वळताना आपल्याला दिसत आहे. आणि बिटल शेळी सध्या महाराष्ट्रामध्ये त्या शेळीला एवढी मागणी आहे. जर आपण जर पाहिलं बिटल बोकडाच्या किमती लाखाच्या घरामध्ये आहेत. आणि शेळ्याची जर हाईट जर आपण बघितली जवळपास शेळ्याची हाईट आपल्या कमराच्या वरती आपल्याला दिसते. आणि ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं प्रत्येक गाव खेड्यामध्ये गावरान शेळ्या लुप्त होत चाललेल्या आहेत. आणि या शेळ्याकडे सध्या तरुण वळत आहेत. हा जो फार्म आहे, फार्म तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे. या फार्म विषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. मी गौतम सदाशिव खेडकर, मुक्काम पोस्ट घाटशिळ पारगाव, तालुका शिरूर, जिल्हा बीड. बर सर, आता आपल्याकडे जर बघितलं आता आपल्याकडे जे संख्या आहे बिटलची किती आहे आपल्याकडे? सध्या आता 25 आहे. 25. हो. बर सर, आपण हे जे शेळी पालन सुरुवात कधी केली होती? ती एक 2-2.5 वर्ष पहिले सुरू केलेली आहे. बर, 2-2.5 वर्षापूर्वी सुरू करत असताना तुम्ही बिटल मध्येच का म्हणजे सुरुवात केली? याचा बिट्टलचं असं आहे सर, गावरानला उत्पन्न जरा नामानी आहे. आणि बिट्टलला कसं आहे, 3 महिन्याचं जरी बी पिल्लू असेल तर ते 25 ते 30 किलो वजनाचं होतं 2 ते 3 महिन्यात, 2.5-3 महिन्यात. आणि गावरानचं पिल्लू जर पाहिलं तर ते 2 ते 2.5 महिन्यामध्ये 10-12 किलो सुद्धा होत नाही. याला उत्पन्न जास्त आहे, फास्ट आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळं बिट्टल निवडलं. बर, आता तुम्ही सांगितलं त्याचं वजन वाढ वगैरे म्हणजे जास्त आहे, त्याला मागणी, त्या हिशोबाने तुम्ही हे निवडलं. हो. बर, सुरुवात ज्यावेळेस केली तिथं किती शेळ्यापासून आपण सुरुवात केली? आपण आणताना सुरुवातीला 10 शेळ्या आणि 1 बोकड आणला होता. 10च्या नंतर ते शेळ्या वेल्या की त्याचे पिल्ल ठेवले. मग नंतर जास्ती वयाच्या झालेल्या शेळ्या विकल्या आणि त्यांची पाठी ठेवल्या. बर, असं केलं. आता आपण तुमचं फार्म बघतोय. कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्याला सुरुवातीला म्हणजे एक भांडवल खर्च करावा लागतो, जो की आपण विचार करून त्या गोष्टीचा खर्च करत असतो. तुमचं शेड जर बघितलं एकदम प्रशस्त शेड आहे. सुरुवातीलाच असं शेड केलं तर की आधी वेगळं होतं? नाही, आधी शेड केलं, त्यानंतर आधी त्याच्यामध्ये गांडूळ खताचा प्रकल्प केला मी. पण त्यामध्ये काय मला एवढं प्रॉफिट दिसाना. इथं आमच्या या भागामध्ये गांडूळ खताला मागणी फार कमी आली. बर, त्यामुळं आम्ही गांडूळ खताचं बंद केलं. आणि बिट्टल शेडा हा मी बरेच फार्म हिंडलो, मला बिट्टल शेडली आवडली. परत मला मग शेळ्याचाच व्यवसाय करावा असा वाटला. त्यानंतर मी हे प्लॅनिंग केलं. म्हणजे सुरुवातीला हे शेड तुम्ही गांडूळ खतासाठी केलेलं? हो. आणि त्यामध्येच तुम्ही पूर्ण टेक्चर केलं? हो. बर, आता ह्या ज्या तुम्ही आता तुमच्याकडे 10 शेळ्या आहेत, ह्या 10 शेळ्या तुम्ही सुरुवातीला कुठून खरेदी केल्या होत्या? हे आपण जालना साईड कोण आणलं सर? जालना. हो. बर, आता त्या टायमाला तुम्ही शेळ्या निवडताना म्हणजे कशा निवडल्या होत्या? पहिला रुपाटी होत्या का वेलेल्या शेळ्या होत्या? पहिला रुपाटी आणल्या होत्या, म्हणजे लागवडीला आल्यासारख्या. आणि त्याच वयाचा बोकड होता. बर, पण त्या आल्यानंतर काही दिवस सांभाळल्या, त्यानंतर त्या लागल्या, नंतर वेल्या. मग ज्याचं वय झालं त्या विकून टाकल्या. बर, आणि ज्या त्याच्या पाठी आहेत तीच उत्पन्न पुढचं ठेवलं. बर.
सर आपण सांगितलं की सुरुवात करत असताना तुम्ही पहिला रोपाटी निवडल्या, म्हणजे त्या का बरं निवडल्या? तुम्ही मोठ्या शेळ्या बी तुम्ही घेऊ शकला असतात. सर पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला चालू करायच्या वेळेस आर्थिक बाजूची कमतरता येते. त्यामुळं पहिलं शेडला बी माझे 5-5.5 लाख रुपये ऑलरेडी गेलेले होते. त्यानंतर गांडूळ खतातही प्रॉफिट झालं नाही. त्यामुळं मी शेळीचा व्यवसाय सुरू करायचा. त्यावेळेस आर्थिक बाजूची थोडी कमतरता भासल्यामुळे मी काय केलं, 10 बकऱ्या आणि 1 बोकड, जेणेकरून आपण बिट्टल ओरिजिनल शेळी आणली प्युअर, तर दुसऱ्या बोकडा कुंकवानाच्या तिला लावण्यात येऊ नये. त्यामुळं बोकडही ओरिजिनल आणला त्याच्यासोबत. त्यामुळे आर्थिक बाजूमुळे सुरुवातीला कमी लॉट आणला. म्हणजे आर्थिक बाजूमुळे तुम्ही त्या निवडल्या. हो. बरं, तुम्हाला असं काही माहित होतं का बरं की बिटल मध्ये काम करायचं म्हणलं तर बिटल मध्ये अशा शेळ्या सुरुवातीला निवडल्या पाहिजेत, तशा निवडल्या पाहिजेत? नेमकं असं काही माहिती घेतली होती का तुम्ही? सुरुवातीला एवढी आयडिया नव्हती, पण तरी त्याचे फार्म पाहून मला थोडी माहिती आलेली होती. बरं, कुठे आपण कुठल्या फार्मला व्हिजिट वगैरे केली? इथं पाथर्डीला गेलतो, नंतर इथं गोळेगावला, नंतर जालना साईडला भोकरदन, 2-4 फार्म पाहिले. नंतर मला थोडं थोडं कळायला लागलं की कलर ब्लॅक असावा, पुढं शरीरावरती पांढरा काळा टिपका, व्हाईट टिपका नसावा महत्वाचं. प्युअर बिट्टल काळा जर कलर असेल तर ते मार्केट चांगलं राहतं. कानाची लेन चांगली असावी, नाकाची लेन, डोळ्याची लेन, परत डोळे कसे त्याच्यावर अवलंबून. बिट्टल मध्ये बी 5 प्रकार आहेत सर. त्यामधून कळलं पाहिजे की डोळा कसा असावा, पोपटासारखं असं नाक असावं, कानाची लांबी रुंदी किती असावी, हाईट किती असावी, याच्यावर बिट्टल ओळख. नुसते काही लोकांची आता मन झाली फक्त कान लांबट झाले की बिट्टल झालं. मग काही लोकांनी काय केलं, क्रॉस मधून शेळडा, गावरान शेळडा बोकडाकून लावल्या, ते क्रॉस जन्माला आलं. ज्याला कळत नाही त्याला सांगून टाकते की हे बिट्टलच आहे, करा खरेदी. पण प्युअर बिट्टल आणि क्रॉस बिट्टल याच्यामध्ये लोकांना फरक कळाला. बर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी रचना असेल त्या रचनेचं जर समजा पाट असन किंवा एखादी शेळी असन, तुम्ही सांगितलं की त्याचं पोपटासारखं नाक असावं आणि ती कानाची लेंथ लांब नसायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी त्याच्या व्यवस्थित असायला पाहिजेत. बर, आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या फार्मला व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे काही अशा शिकायला भेटतात, तिथे तुम्हाला नाविन्यपूर्ण गोष्ट खरेदी करायच्या आधी काय शिकायला भेटली? खरेदी करण्याच्या आधी मी सर्व पाहिलं, चौकशी केली की बाबा बिट्टल प्युअर कशी ओळखावी, खरेदी कुठून करावी. नंतर त्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली, मोबाईलद्वारे, युट्यूबद्वारे, तुमच्या चॅनलवर माहिती पाहिली. थोडी माहिती चारी बाजूने करून नंतर मी हा पर्याय निवडला. आता कोणताही व्यवसाय, धंदा, बिझनेस किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला करायची म्हणलं तर तुम्ही सांगितलं आर्थिक अडचण तर असतीच, पण अडचण असती सुरुवात करत असताना काही विरोध असतो, घरच्याचा म्हणा किंवा आपले जे नातलग असतील कुणाचा बी काहीतरी वेगळं हा माणूस करायला लागलाय, ते करत असताना तशा काही अडचणी तुम्हाला आल्या? हो सर, आल्या मला अडचण. कारण पहिले एवढे पैसे मी स्वतः माझ्या मनावर गुंतवले. माझं घर गावामध्ये आहे, इथून 1.5 ते 2 किलोमीटर. माझी इथे 1 जागी 9 ते 10 एकर शेती माझी 1 जागी आहे. माझी इथून 3 ते 4 किलोमीटर वरून तलावामधून 4ची पाईपलाईन इथपर्यंत आलेली. माझ्याकडे पाण्याची सुविधा सध्या चांगली आहे. शेती एका जागेवरती चांगली काळी शेती. तर मी हे करत असताना मला कुटुंबातले लोक विरोध करायचे, कशी काय करायचं शेडचं, एवढ्या छोटीशी खोली असली, पाऊस आला की बसू शकतात, बस एवढं झालं. पण माझा इथून माग 2-3 वर्षापूर्वीच प्लॅनिंग होता की आपण शेळी पालन भविष्यात कधीतरी आपल्याकडे पैसे आल्यानंतर करू. तर नंतर मध्येच आमच्या डोक्यात आलं की गांडूळ खत करावं, त्याच्यात काय प्रॉफिट झालं नाही, ते सांगितलं तुम्ही. बरोबर. मग शेळाचा पर्याय आता हळूहळू सुरू केला. 10 पासून चालू केला, आज 25 आहेत. अजून भविष्यात वाढतील. कोणी आपल्याकडे खरेदीसाठी आलं तर आपण कोणाला नाराज करीत नाहीत, मोकळं जाऊन देत नाहीत. 1 रुपया जास्त होईल, कमी होईल. बर, आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला 10 शेळ्या वगैरे आणल्या, घरच्याचा विरोध झाला, सगळ्या गोष्टी माहिती घेतली, पण आपण सुरुवात करत असताना मिनिमम किती गुंतवणूक केली होती या क्षेत्रामध्ये? अंदाजे 10 आणल्या तेव्हा
एक 2-2.5-3 लाख रुपये सुरुवातीला गुंतवले शेळ्यामध्ये. शेळ्यामध्ये. बर. आणि ह्या शेडला या अशा छोट्या छोट्या रूम केल्या, जेणेकरून जास्ती वयाच्या 12 महिन्यावाल्या याच्यामध्ये, 8 महिन्यावाल्या असत्यांत याच्यामध्ये, साईडला 10 महिन्याच्या असत्यांत याच्यामध्ये. बर बर. जो बोकडे आपला तो सारखा याच्यामध्ये ठेवला की त्याची शरीराची हानी होती, जेणेकरून त्याला सेपरेट रूम केली. त्यांना चारा खाण्यासाठी ट्रे आणले. त्याच्यानंतर याच्यात चारा टाकला का वायाला जात नाही, खाली पडत नाही, व्यवस्थित खात्यात, खराब होत नाही. पाण्याला पाठीमागं ट्रे केले, जेणेकरून पाणी खराब होऊ नये हाईट वरती. हे सर्व गोष्टी केल्या. त्यावेळेस आर्थिकची बाजूची अडचण आली, पण हळूहळू हळू कसं तरी केलं. देवाच्या कृपेने आज बरं चाललंय. बर. आता तुम्ही सांगितलं शेळ्यांना खर्च केलेला रक्कम सांगितली, पण शेळ्या प्लस तुमच्या ह्या शेडची म्हणजे सुरुवात पूर्ण रक्कम किती होती? की जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांचे प्रश्न असतात की सुरुवात ह्यांनी किती पैशापासून केली बाबा, एक मिनिमम आमच्याकडे एवढं बजेट असते. सर, याचं प्लॅनिंग माझं आधी मी 3 ते 4 वर्षापूर्वी हा शेड हळूहळू टप्प्याटप्प्यात केला. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. सुरुवातीला मी खाली गट केला. 5-6 महिन्यानंतर मी त्याचे कॉलम केले घरासारखे, म्हणजे टप्प्याटप्प्याने काम केलेलं. हो. त्याच्यामुळे तुम्हाला ती रक्कम वन टाइम तुमची गेलेली नाही. हो. पण तरी पण शेवट मारली. गट, हे साईडचा वॉल कंपाऊंड, कॉलम, पत्रे, हे 5.5 लाख खर्च आलता शेळ्या आणण्याच्या आधी. त्यानंतर 1 लाख रुपये गेले हे सर्व रूम बनवण्यासाठी, जाळी, हे ट्रे, पाणी पिण्याचं हे सर्व. 5.5 आणि ते 1 लाख 6.5 आणि ह्या 2 ते 3 लाखाच्या ह्या बकऱ्या आणल्या होत्या 10. एवढं इथपर्यंत रक्कम सुरुवातीपासून गुंतवणूक केली. त्यानंतर हळूहळू चालू झालं. बर. आता शेड करत असताना शेडची रचना अशा पद्धतीने पाहिजे. आता हे शेड तर तुम्ही सुरुवातीला गांडूळ खताचं केलं होतं, पण बिटल शेळ्यांना किंवा शेळी पालनामध्ये आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये टोलेजंग असे फार्म आहेत आणि तिथं भरपूर असा खर्च केलेला असतोय शेळ्यांसाठी. तुम्ही कप्पे तशा पद्धतीने केलेले आहेत, पण तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण या व्यतिरिक्त अजून ह्याला थोडा जोड म्हणजे असं जास्त खर्च करायला पाहिजे, किंवा हे माझा खर्च जास्त झाला असं नाही का वाटलं कधी? वाटलं, पण ते टप्प्याटप्प्याने गेल्यामुळे जास्त वन टाइम गेले नाही, त्यामुळे वाटला नाही जास्त. म्हणजे सुरुवातीला तुम्ही खर्च केलं, आधी कॉलम केले, नंतर वॉल कंपाऊंड केलं, नंतर शेळ्या आणल्यानंतर ह्या रूम केल्या. त्यामुळे एकखटी गेले नाही, मुळे जास्त नाही वाटले, पण रुपये फार गेले त्याच्यामधून. सर, परत एक सांगतो, आता आमची रानात वस्ती, इथं जवळ घर नाही, त्यामुळे मला 8 फुटाची हाईट देऊन वॉल कंपाऊंड करावं लागलं. तर खाण्यासाठी मी आधी सुरुवातीला त्यांना असं जमिनीवर टाकून पाहिलं, 30% पोटात जायचं, 70% खराब व्हायचं. त्यामुळे हा करणं, पैसे असो किंवा नसो, हा खर्च करण्याचे. ट्रे नसते केले तरी चालत होतं, पण 30-70% चारा खराब व्हायला. पाणी पिण्यासाठी बकेट ठेवल्या सुरुवातीला. त्या बकेट मध्ये निम्म पाणी प्यायला की अर्ध्याच्या मध्ये त्या लेंड्या टाकायच्या, त्याचा वास आला का पाणी पित नसत. त्यामुळे पाण्याचं बी करावं लागलं. म्हणजे जी गोष्ट करणं ती पैसे असो किंवा नसो, ही करणंच आपल्याला. म्हणजे जे शेळी पालनामध्ये महत्वाची गरज लागते, जी की करणंच, गव्हाण आसन, तुमची पाण्याची स्वच्छता आसन, ह्या गोष्टी तुमच्याकडे जर उपलब्ध असल्या तर शेळी पालनामध्ये शेळी पालकाने काम करायला पाहिजे. बाकीचं शेडचं ह्याचं ते चालूच असतं. बर. सर, आता आपण सगळी तुमची शेळी पालन विषयी माहिती पाहतोय. आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला शेळ्या आणल्या, ज्या 10-12 ज्या शेळ्या आणल्या, बरं, शेळ्या येण्यासाठी बिटलची शेळी किती महिन्यामध्ये पिल्लांना जन्म देते? सुरुवातीला सर आपण आणतो किती वयाची याच्यावर अवलंबून आहे. मी आणल्या तेव्हा ती 11 ते 12 महिन्याची वय असं त्यांनी पुढल्या पार्टीने सांगून दिल्या होत्या. त्यानंतर 1 महिना मी इथं सांभाळल्या. त्यानंतर हळूहळू त्यांनी त्यांचे हे केल्यानंतर बोकड सोडलं की त्या लागल्या. लागल्यानंतर काही फेलही गेल्या, काही लागल्या, सक्सेस बी झाल्या, काही फेलही गेल्या. तर त्यानंतर 5-6 प्युअर म्हणजे लागल्या, सक्सेस झाल्या. 5-6 नंतर दुसऱ्या टप्प्यात 15 दिवसानंतर परत वाप टाकतात त्या, नंतर त्या लागल्या. म्हणजे अशा आपण यादीवरती हिशोब करतो मोबाईल वरती की शेळी पालन केलं, इतक्या शेळ्या आणि इतकं प्रॉफिट आणि 2 बकरे देणार आणि मग टॅली मारायची असल्या गोष्टी काही नाही. आपण शेळी लावली तर 100% लागणच, हा गॅरंटी नाही. बरोबर आहे. ते नशीब असतं. किंवा मग 15 दिवसानंतर परत वाप टाकली, परत लावायची, त्यावेळेस सक्सेस होईल. किंवा प्रारब्धात नसेल तर त्यावेळेसही लागत नाही. बरोबर आहे, असं असतं ते. त्यामुळं जसं जुळन तसं चालतंय. पण किती महिन्याच्या नंतर ही बिटल शेळी येते? जसं आपली गावरान शेळी सांगते शेतकरी 14 महिन्यात 2दा येते, तसं ह्याचं कसं आहे का? तसंच नाही सर, एकदा 6 महिन्या लागली की 6 महिन्यानंतर ही विती, वेल्यानंतर ताबडतोब लागत नाही. थोडा मध्ये गॅप जातो. मग 14 ते 15 महिन्यामध्ये
हा दोनदा येऊ शकते. म्हणजे आपल्या गावरांसारखंच आहे. हो, आपण कसे धरतो हा. 6 महिन्याला शिडी विती, हा म्हणजे 12 महिन्यात दोनदा विती धरतो हा, आपण हा. टॅली मारताना. हा. हे असल्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. बर बर असं असतं. बर. आता आणि सुरुवातीला तुम्ही ज्या सांगितलं बोलता बोलता सांगितलं की सुरुवातीला ज्या शेळ्या आणल्यात त्या सगळ्या लावल्या होत्या पण त्यातल्या काही सगळ्या लागल्या नाही. हो, तर आपल्या सुरुवातीला ज्या शेळ्या लागल्या त्या शेळ्यापासून आपल्याला किती बिटलची शेळी किती पिल्लांना जन्म देते? सरासरी सर 80 ते 90% हा बिट्टल ही शेळी सुरुवातीला एकच पिल्लू देते. सुरुवातीला पहिल्या येताची जर असेल तर. हो, बर. सेकंड टाइमला जेव्हा 2 नंबरला ती दुसऱ्या त्याला येईल तेव्हा आपल्या नशिबाने असन तर 2 देऊ शकते. सरासरी 70-80% एकच पिल्लू देते. एकच पण पिल्लू. वजनदार देते. 2, 2.5-3 महिन्यामध्ये 25-30 किलोचा आपण चांगला जपता असेल तर त्याचं पिल्लू होतं. बर. आता जे शेळी आलेली जे होणारं पिल्लू आहे त्या पिल्लांना किती दिवस आपल्या ह्या शेळीचं आईचं दूध द्यायला पाहिजे समजा सुरुवातीला? त्याला आपण सरासरी आपण समज दुधाचा काय वापर करीत नाही. हा जेवढं बी शिर्डीला दूध येईल तेवढं हा. आपण पिल्ल्यालाच वापरतो, हा. जेणेकरून त्याची तब्येत चांगली असावी. 1.5-2 महिने दूध पाजितो, मग थोडा थोडा पाला थोडा शेवरी घासाचा पाला खायला लागलं हा. की मग ते खातं काही पितं काही मग नंतर आपण खायला रेग्युलर लागलं की प्यायला सोडायचंच नाही. बर. असं. आणि जे होणारे पिल्लेत त्यांना ज्यावेळेस तुम्ही खाद्य सुरू करता तर सुरुवातीचं खाद्य कोणतं दिलं पाहिजे? सुरुवातीला आपण ज्यावेळेस दूध तोडतो आणि पहिलं खाद्य द्यायचं असतं ते खाद्य कुठलं दिलं पाहिजे की त्यांनी त्या पिल्लांना त्रास होणार नाही? हो, हा पहिला मुद्दा. त्याला देताना आपण सुरुवातीला थोडे गहू, थोडी भरडलेली मका बर. आणि थोडी पेंट, जेणेकरून त्याला खाल्ल्याच्या नंतर त्यावर काही परिणाम होऊ नये, फुगू नये, हा. त्यानंतर त्याला जुलाब लागू नये. यामुळं शेळीला आपण जर 200 ग्राम देत असतो रोज हा. तर त्याला आपले 10-20 ग्राम देऊन पाहायचं. सक्सेस झालं 2-3 दिवसात वाढून जसं वय वाढन तसं खोराकही वाढायचं. सर आपण सुरुवातीला ज्या 10 पाटी आणल्या होत्या हो त्या पाटी आता तुमच्या फार्मवरती आहेत का विकल्या? सर, त्या 10 पैकी आपल्याला 2 रुपये त्यामध्ये राहिले, हा. त्यामुळे आपण त्याच्यामधल्या 8 दिले. हा. त्यामधल्या 2 आता शिल्लक आहेत, तुम्हाला दाखवतो. बर. शेतकरी मित्रांनो पहा, सुरुवातीला त्यांनी ज्या 10 पाटी आणल्या होत्या त्या 10 पाटी मधल्या त्यांनी बाकीच्या विकलेल्या आहेत. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर इथं त्यांच्या 2 पाटी मधल्या ह्या ज्या डायरेक्ट शेळ्या तुम्हाला बघायला हो, भेटतात. दुसरा रो आहे सर, दुसऱ्या दुसरा रो म्हणजे पहिल्यांदा एकदा वेल्या, हा त्यानंतर दुसरा रो आता गाभण आहे. दुसऱ्यांनी गाभण आहे. हो म्हणजे दुसऱ्या येताची पाटी एवढी मोठी आहे. हो शेतकरी मित्रांनो पहा, ज्यांना बिटल विषयी काही अडचणीत बिटल विषयी कानाचं तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं लेंथ वगैरे, हो, नाक. पण ही जर शेळी जर तुम्ही बघितली अशी पलीकडे वाढा जरा, ही शेळी तुम्ही जर बघितली तर शेळीची पूर्णपणे हाईट बघा कुठपर्यंत हाईट जाते, आपल्या कमराच्या वर हाईट आहे. जसा ब्रिडर असतो बिटलचा तशाच पद्धतीने ही शेळी आहे. हिचं नोज वगैरे तुम्ही बघू शकता, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोपटासारखं हे पूर्ण पुढे बाक आहे, शिंगाचा बाक पाठीमागं आणि ह्याची बघा हाईट. तर ह्या 2 पाटी त्यांच्याकडे सध्या शिल्लक आहेत. आता ह्या किती महिन्याच्या आपल्या गाभण आहेत? सर आता लागल्या त्यानंतर थोड्या हा. उशिरा लागल्या, हा. 1 महिना ते 1.5 महिन्याच्या लागलेल्या आहेत सर. 1.5 महिन्याच्या लागले. हो, अंदाज. बर. आता 1.5 महिन्याचे हे लागलेले तुम्ही सांगताय, पण आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो जे आपले गावखेड्यातले शेतकरी इथं हो ज्यांना एकच शेळी घ्यायची बिटलची, हो. पण प्रश्न पडतो ती दूध किती देते? दूध ती सर सरासरी आपण याचं दूध वापरत नाही बाहेर काढून, हा म्हणजे घरगुती. हा त्याचे पिल्लाचं म्हणजे शेळी मोठी त्यामुळे याचे पिल्लही मोठेच होतात. तिकडे बोल करा. त्याचे पिल्लही मोठेच होतात त्यामुळे त्यांची भूकही मोठीच असते. हा हा त्यामुळे यातलं काही दूध पाजायचं आणि काही काढायचं असं काही नाही. हा हा जेवढं बी हिला दूध येतं हा तेवढं याच्या पिल्लांनाच पाजावं लागतं. हा. म्हणजे मिनिमम तुम्ही काढलेलं नाही आजपर्यंत दूध. नाही दूध काढतच नाही आपण. पण एक माहिती का तुम्हाला बिटल शेळी एवढ्या प्रमाणात दूध देते म्हणून? तर सरासरी 2-2.5 लिटर दूध देऊ शकते. 2-2.5 लिटर हो. दुसऱ्या येताच्या नंतर. दुसऱ्या तुम्ही सांगितलं ही शेळी मिनिमम 2-2.5 लिटर दूध देते. हो आता तुमच्या सुरुवातीच्या 10 शेळ्यापैकी ज्या पाटी आणल्या होत्या हो. त्यामधल्या ह्या 2 पाटी नाही या शेळ्या दिसतात. समजायचं. आणि शेळ्या पण नाहीत मित्रांनो. मी सुरुवातीला आलो ना मला वाटलं हे ब्रीडरच आहेत. ह्याची बघा ना तुम्ही काय आहे हे जे आपण जनावर म्हणतो ना, जनावर रानडुक्कर वगैरे तशा पद्धतीने ह्यांची जात आहे. बरं काय यांना लाखाच्या घरात मागणी नसायला पाहिजे. याच कारणामुळे ह्या लाखाच्या घरात ह्याच्या किमती आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे
सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. बरं सर, आता हे ज्या 2 पाटी आहेत सुरुवातीच्या तुम्ही ज्या समजा 8 विकलेल्या हो. या सगळ्यापासून झालेलं तुमचं जे मेन उत्पन्न पिल्ले हो. ते सुरुवातीची पिल्ले आपल्याला बघायला भेटते. हो. बरं, चला तुम्हाला शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहितलं तर त्यांचे सुरुवातीच्या आणलेल्या शेळ्यापासून सुरुवातीच्या ज्या 10 पाटी आणल्या होत्या त्यातल्या 2 राहिलेल्या, तर पहिल्या येताची पिल्ले आपल्याला इथं पाहायला भेटतात. आपण पाहूया कशा पद्धतीने त्यांचे पिल्ले आहेत. बोला सर. त्यामधून एक 7 ते 8 महिन्यावाल्या हा या वारडामध्ये पाठी ठेवलेल्या आहेत आपण. 7 ते 8 महिने. 7 ते 8 महिने. हो. वयोगटाच्या बर. वयोगटानुसार आपण हा. अशा रूम केलेल्या आहेत, बर. जेणेकरून जास्त वयाची टाकली हा यांना मारतात. बर. मारलं की मग भेंडाळाचं प्रमाण वाढणार, कोचामणार, खाणार नाही. त्याच्यामुळे 7 ते 8 महिन्याच्या वयोगटाच्या पाठी या याच्या- कप्प्यामध्ये. या कप्प्यात या म्हणजे रूम मध्ये. बर. त्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो 10 बर. ते 11 महिन्याच्या वयोगटाचा. म्हणजे आता ह्याच्या पुढचा गट तुम्ही आज दुसरा एक तयार केला. हो. 3 गट आहेत असे. बर. आता एक महत्वाचा विषय आहे की तुम्ही सांगितलं त्या 2 शेळ्या तुमच्याकडे राहिलेल्या आहेत हो. आणि पहिल्या तुम्ही 8 विक्री केल्या. हो. बरं, आता हे ज्या पाटी आहेत तर सुरुवातीला तुमच्या त्या 8-10 शेळ्यापासून किती पाटी तयार झाल्या होत्या? त्या 10 पासून सरासरी आम्हाला 14 ते 15 त्याला पिल्ले झाले. 10 बरं. मधून म्हणजे बर. काहींनी 1 दिलं, काहींनी 2 दिले, बर. असं. त्यामध्ये ब्रीडर किती होते आणि पाटी किती होत्या? ब्रीडर आपण सर फक्त एकच ठेवला, हा. बाकीचे विकले. नाही, ह्यात झालेले किती होते ब्रीडर? झालेले 5 होते. म्हणजे 5 बोकड. 15 पैकी 5 बोकड हा आणि 10 पाट. 10 पाटी. हो. बर. शेतकरी मित्रांनो, पहा, आपण त्यांच्या फार्मवरती संपूर्ण माहिती जशाच तशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांचं जे फार्म आहे, फार्म जर बघितलं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी हे फार्म केलेलं आहे. आणि हे जे कप्पा होता हा किती महिन्याचा होता म्हणले सर? हा 7 ते 8 महिने वयोगटाचा. बर. हे जे कप्पा आहे 7 ते 8 महिन्याचे जे पिल्लेत ते या कप्प्यामध्ये ठेवले जातात. आणि पुढे जर बघितलं त्यांनी एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने, आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये शेळी पालन व्यवसाय जर करायचा असेल, प्रॉपर माहिती घ्यायला पाहिजे आणि ती प्रॉपर माहिती असल्याच्या नंतरच या व्यवसायामध्ये उतरायचे, नंतरच तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट राहणार आहे. तर आता आपण त्यांचा पुढचा कप्पा पाहूया. 10 ते 11 महिन्याच्या वयोगटाचा. 10 ते 11 महिन्याचे जे पिल्लेत ते या कप्प्यामध्ये असतात, म्हणजे या पाटीचे एक प्रकारच्या हो. म्हणायचं. बर. आता हे ज्या 11 महिन्याच्या 10 महिन्याच्या पुढच्या तुमच्याकडे ह्या पाटी आहेत, हो. हा, तर यामध्ये ह्या सगळ्या बिटलच आहेत का? हो, कसं बिट्टलच बिट्टल. टोटल बिटल आपल्याकडे? जेणेकरून सर आपण याचा हा. ब्रीडर आणलेला आहे, म्हणजे बोकड. हा हा तो जो शिर्डी लावतो हा. हा याचा मुळात याचा हा लावणाराच प्युअर बिट्टल आहे. हा हा जेणेकरून क्रॉस बोकडने लावलं हा. त्याला क्रॉस होऊ शकतात पिल्ले, बर, पण बर. आपण लावतानाच दुसऱ्या बोकडाकडून लावत नाही. म्हणजे ओरिजिनल बिटल. ओरिजिनल बिट्टल तो आपल्या घरी आहे आता हा, सध्या, हा. तो पण दाखवलं तुम्हाला. बर बर. दुसरं बोकड इथं आणत नाही, जेणेकरून बिल्डर. प्युअर बिट्टल हा. लावलं की प्युअर बिट्टलच पिल्ल होणार. बर. ते पहा, त्याच्या नाकाची लेन पहा, हा हा डोळे पहा, हा हा त्याची व्हाईट मध्ये डोळे येतात. हा. जेणेकरून शेतकरी या मित्र- डोळ्याला मार्केट जास्त. डोळ्यावर पण असतं का? हो. त्याच्यामधून लाल डोळे आहेत, त्याला मार्केट कमी बिट्टल मधून बी. बर. नाकाची लेन अशी पोपटासारखी, हा कानाची लांबी, हा रुंदी, लांबीची हा हाईट. हा. हाईट आता होईल त्यासारख्याच होतील हे बी, बर पण याचं वय कमी असल्यामुळे हळूहळू होतील. बर. आता हे ज्या तुमच्याकडे पाटी तुम्ही सांगितलं 10 ते 11 महिन्याच्या, आता ह्या पाटी भरलेल्या आहेत का? कसा नेमकं म्हणजे लागवड केलेल्या हो, आहेत? हे लागलेले आहेत. लागलेल्या हो. आहेत. बर. आता हे जे- त्याच्यामधून सर हा काही महिना 1.5 महिन्याच्या लागलेल्या हा. आहेत. त्याच्यामधून 1-2-2.5 महिन्याची ही. हा हा हो, हे. ही 2-2.5 महिने झाले हा, समजा लागले. ही 2-2.5 महिने लागलेली झाली हिचं पहा. बर 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 पोटबीट. बर. पहिल्यांदाच. हा हा. आता अजून एक महत्वाचा विषय आहे. आता आपण महत्वाच्या विषयाकडे थोडं जाणार आहोत. शेळी पालनामध्ये, शेळी पालन करायचं म्हटलं की शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो चारा व्यवस्थापन. हो. शेड वगैरे तर आपण करतो, हो. शेडची काही अडचण नाही, शेड आपण तयार करू शकतो. हो. पण चारा व्यवस्थापन आपल्याकडे कसं आहे? या शेळ्यांसाठी कुठला चारा दिला जातो, कशा पद्धतीने? या सर तुम्हाला दाखवतो चारा आपल्याकडे सध्या उपलब्ध काय काय. हा हा सध्या आपण पावना हा गावात केलाय 5-6 गुंठे. हा हा हे. हा त्यानंतर शेवरी घास हा. हा 5-6 गुंठे. हा मका आहे हा हा 10 ते 12 गुंठे. हा मकाची ओली कुटी करायची, हा कुटी करून छोटे छोटे तुकडे करून त्यांना टाकलं की थोडसही वायाला जात नाही. बर. जेणेकरून यामधल्या तिन्ही ब्रँड मधलं काही वायाला जात नाही. हम्म, हम्म.
जे मोठाले गिन्नी गवत आहे बिना काट्याचं आपल्याकडे हम्म. त्याचे फक्त बुडातले जे मोठाले तुकडे राहतात हा. ते तुकडेच वायाला जातात, हा, हा, जेणेकरून पाला छोटे छोटे हा. शेंड्याचं ते काही वायाला जात नाही, सर्व खातात. बर. आपल्याकडे सध्या 3 ते 4 प्रकारचा हिरवा चारा आहे. हम्म, पावना गवत, हम्म, मका, हम्म. शेवरी घास आणि गिन्नी गवत, हा. हे बरं, 4 सर, पर्याय. आता आपण तुम्हाला विचारलं होतं यासाठी थोडा अलीकडे या. हे जे गवत आहे, हो. तुम्ही सांगितलेले चारे, त्यामध्ये जे गवताचे प्रकार तुम्ही लावलेले, हो. तर किती एकर मध्ये, किती गुंठ्यामध्ये तुम्ही चारा लागवड केलेली आहे 25 शेळ्यासाठी? हा, यामध्ये सर आपण सध्या 25 शेळ्यासाठी 30 गुंठे रान आपलं गुंतवलेलं आहे, हा. जेणेकरून चारा कमी पडू नये, हा. खाण्याची दैन होऊ नये. हा. त्यामुळे आपण हिरवा दिवसा 2 टाइम वापरतो. हम्म. पावना, मका, शेवरी घास. हम्म. सकाळी सुरुवातीला एक भोतामध्ये आपण मकाची कुटी करून सुक्का चारा ठेवलेला आहे, बस. भोत भरून. बर. सकाळच्या सुरुवातीला सुक्का चारा टाकला, हा. थोडा सुक्का खाल्ला म्हणजे पाणी पितात. हम्म, पाणी पिल्यानंतर दुपारी 12-1 वाजता हिऱ्याची कुटी करून टाकायची. हम्म, नंतर तिसरा परा 4-5 वाजता आपण हिरवाच टाकायचा कुटी हम्म. केलेली. हम्म. नंतर रात्री 7-8 वाजता आपण गहू, मका आणि पापडी पेंड खुराकामध्ये खुराक बर. हे रात्री 7-8 वाजता सर्वांना टाकायचे. खुराक एक टाइम मध्ये देतात का? हो, सध्या एकच टाइम. बर. त्याचं काही प्रमाण वगैरे ठरलेलं आहे कसं? हो, अंदाजे एक 25 मध्ये आपण 3-4 किलो 1 टाइम टाकतो सगळ्याला. खुराकामध्ये काय काय म्हणले एकदा डबल सांगा. एकदा आपण याच्यामध्ये बिना बळडिलेली मका, हम्म. म्हणजे सावताली मका. हा. लोक पहिला हा मुद्दा आहे, हम्म. मका आणली हम्म. की मका गिरणीवरून भरडून टाकतात, हम्म. पण त्याचे परिणाम बेकार होतात. मी पाहिली आधी, हम्म. आपण सावताली मका जर टाकली तर त्या फोडून खातात दाताने, हम्म. म्हणजे पचनक्रिया त्यांची व्यवस्थित होती. हा. जेणेकरून पिठासारखी नेहमी भरडिलेली असती, हा. त्याचं प्रमाण जर हुकून चुकून जास्त पडण्यात आलं म्हणजे टाकण्यात, हम्म. तर शिडी फुगती. हम्म. त्यामुळं टाकताना सावताली टाकली, हम्म. पेंड, मका हम्म. आणि गहू हे मिक्स करून टाकतो, बर. त्यानंतर गोडीने खाते. बर. आता हे झालं तुमचं साऱ्याचं समजा व्यवस्थापन, पण आपलं हे जे शेळी पालन आहे पूर्ण बंदिस्त आहे का अर्ध बंदिस्त आहे? हा, अर्ध बंदिस्त आहे. नंतर थोडं उन्हाची गरज असेल हा. तर बाहेर सोडतो. हा. नंतर आता थोडं हे झालं चारा म्हणजे रानात, तर 2 ते 1.5 घंटा आम्ही बाहेर सोडून देऊ. म्हणजे शेतात पण तुम्ही फिरायला नेता? हो, पाय मोकळा होण्यासाठी. बर. चारा खाऊ अगर नाच खाऊ, पण हम्म. पाय मोकळा होतो, हम्म. थोडे फ्रेश होऊन परत आत टाकतो. बर. आता हे जे शेळ्या आहेत म्हणजे बाहेर फिरलेल्या चांगल्या का अशा म्हणजे बंदिस्त केलेल्या चांगल्या? आता बिट्टल जात अशी आहे सर, आपल्या जशा गावरान आपण दिवस 8-8, 7-8 घंटे डोंगरात चारून लोक आणतात, हम्म. त्याप्रमाणे ही बिट्टल शेळी नाही. हम्म. जेणेकरून जास्त चढाचा डोंगर हिने चढला, हम्म. रिटर्न आली की घायल होऊन जाते. हम्म. त्यामुळं हिला फक्त पाय मोकळा होण्यासाठी थोडी बाहेरून फ्रेश होऊन आली, परत आत टाकणे. हम्म. चारायला जवळ नेली तर 1-2 तास की नेतो आम्ही. शेतकरी मित्रांनो, पहा, आपण शेतकऱ्याच्या तोंडून यासाठी हे शब्द म्हणजे घेतो विचारून, कारण त्यांनी सांगितलं एक महत्वाचा मुद्दा. आजपर्यंत जेवढी आपण फार्म बघितली त्या फार्मवरती अशी माहिती आपल्याला भेटलेली नाही. त्यांनी सांगितलं की शेळ्या ह्या पूर्ण बंदिस्तच जवळपास असायला पाहिजेत. ही शेळी जर तुम्ही बाहेर जर चारायला जर नेली, असा डोंगराचा भाग जर असून शेळी जर अशी थोडी जरी चढली हो, तर थकलेवणी होती. थकले, हे त्यांचा अनुभव आहे. आजारी पडते. हा, हे त्यांचा अनुभव आहे. हा अनुभव तुमच्यासोबत त्यांनी शेअर केलेला आहे. हो. बरं सर, आता हे जे आपलं शेळी पालन आहे, या शेळी पालनामध्ये एक महत्वाचा विषय असतो. तुम्ही शेळी पालनामध्ये जे शेळी पालन केलंय यामधून आपल्याला कुठेतरी 2 पैसे राहणार आहेत. हो. तर तुम्हाला या म्हणजे 2-2.5 वर्षामध्ये मिनिमम एक अंदाजे या शेळ्यापासून प्रॉफिट किती राहिलेलं आहे आपल्याला? सर, मी आधी फार पैसे गुंतवले. शेड असन, शेळी असन, वॉल कंपाऊंड असेल, हा. गेट असतील, लाईट असेल, हा. सगळ्या गोष्टी. चारा सुरुवातीला मी तुम्हाला सांगायचं राहिलं, हा. मी सुरुवातीला ज्या वेळेस 10 बकऱ्या आणि 1 बोकड आणलं, हा. तेव्हा मला आयडिया नव्हती हा. ही बिट्टल शेळीला चारा कोणता असावा, किती रानात केलेला असावा, हा. किती म्हणजे नग किती असल्यानंतर किती गुंठ्यामध्ये चारा केला पाहिजे, हा. ही मला काही आयडिया नव्हती. हा. मी सुरुवातीला फक्त आपल्या गावरान शेळाला डोंगरात फिरून आणलं की फुगून येतात, घरी आलं की फुल्याला काही टाकायला असो अगर नसो, हा. सकाळपर्यंत तसेच बांधून टाकतात. हा. या भावनेने मी बिट्टलची बी हे केली. फक्त मका होती थोडी सुरुवातीला माझ्याकडे, तुरीचं भूस होतं सुक्क. सर,
तुम्हाला सांगतो ह्या बिट्टल जातीला तुरीचं भूस सर्वात श्रेष्ठ चांगलं. जेवढी चमक मारणार ती सुक्या चाऱ्याने मारणार. शरीराला घातकारक नाही. सुका चारा खाल्ला चमकही देणार जनावर, नंतर पाणीही पिणार आणि शरीरावर जुलाब कोचमल्यावाल्या ह्या गोष्टी काहीही होणार नाहीत तुरीच्या भुसाने. हे जे खुराक टाकतो आपण पेंड, मका, गहू जे वेगवेगळे लोक टाकतात याचंही प्रमाण जर वाढलं चुकून की त्याला तकलीफ होऊन आजारी बी पडतात. त्यामुळे जे आपण माप धरलंय हेच माप चालून द्यायचं. आता काय असतंय, आपण कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं त्या व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक तो खर्च आपला निघला पाहिजे. आणि बरेचसे शेतकरी जे आहेत किंवा तुमच्यासारखे पशुपालक त्या हिशोबाने जे व्यवसायाकडे वळतात. या 2.5 वर्षामध्ये आता तुम्ही जसा खर्च केला तसं तुम्हाला उत्पन्न किती झालं? आता यापैकी माझा सर याच्या आधी जो खर्च झाला तो माझा सरासरी खर्च कव्हर होत आलाय. आता इथून पुढं म्हणजे जे हे सर्व प्राणी आहेत हे माझा नफाच समजा. आणि याच्या लागणारा खर्च खुराके 2 टाइम, नंतर याला शेवरी घासे, मजुरी, मेंटेनन्स, या सर्व गोष्टी खर्च करून जो राहील तो प्रॉफिटच समजायचं. म्हणजे इथून पुढचा. हो, इथून पुढचा. आता जे बिटल शेळी पालनाकडे, शेळी पालनाच्या इतर जाती आहेत पण बिटल शेळी पालनाकडे ज्याला शेळी पालन करायचे जे तरुण असतील, जे शेतकरी असतील, आता ह्या अशा एवढ्या शेळ्या बघितल्या की प्रत्येकाला वाटतं की मी उद्याच्याला शेळी आणतो बाजारात. हो, त्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी तुम्ही काय सांगता, काय संदेश देता? सर हे दिसते प्राणी पण हे काय आणले आणि लगेच झाले असं नसतं. याला खुराक चारावा लागतो 2-3 टाइम वेगवेगळे. याचं असं आहे सर, हे जनावरासारखं, म्हशीसारखं, गायीसारखं जास्त खात नाही, कमी खातात पण चावण्याचं लागतं. चावण्याचं म्हणजे वेगवेगळं लागतं. दिवसातून 2-3 प्रकारचा हिरवा चारा, 2 टाइम त्यांना खुराक, पेंड असन, गहू असन, मका असन, अशा वेगवेगळ्या गोष्टी लागतात. त्यानंतर लय चारा बी टाकणे म्हणजे जुलाब लागतात, शरीराची त्यांची हानी होती. त्या मापात जे आपलं कंटिन्यू पकडलंय तेवढा चारा टाकीत चालायचा. नाही, नवीन शेतकऱ्यांसाठी काय संदेश देता तुम्ही? नवीन शेतकऱ्यांनी कसं या क्षेत्राकडे वळलं पाहिजे, किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे? नवीन सुरुवात करताना 5 ते 10 या बकऱ्यापासून चालू करावं. त्यानंतर आधी चाऱ्याचं नियोजन करावं. नाही तर गेले पैसे आहेत इथे इथं स्वस्त्या मिळतात, कशा मिळतात, आणल्या बकऱ्या हे काय कामाचं नाही. तुम्ही आणला तर पहिलं आणायच्या आधी टोटल चाऱ्याचं नियोजन करायचं, त्यांचं राहण्याचं नियोजन करायचं. तुम्ही तर पाहिलं मला ह्या गोष्टी करायच्या नव्हत्या, आर्थिक बाजू कमी होती तरी मला या गोष्टी कराव्या लागल्या. वेगवेगळ्या रूम, जेणेकरून आता तुम्ही पाहताय तुमच्या समोर जे मोठ्या वयोगटाच्या बकऱ्या आहेत त्या छोट्याला हव्या लगेच टक्कर मारतात. टक्कर मारली की ती लगेच जुलाब करणार, पोटात हवे बघा. त्यासाठी कप्पी पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळे वयोगटाचे हे मारामारी करीत नाहीत. 12 महिन्याच्या वेगळ्या, 10 महिन्याच्या वेगळ्या, ह्या जास्त वयाच्या ह्या वेगळ्या, बोकड वेगळं, ह्याच्या रूम करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या शेतकऱ्याची यशोगाथा पाहितली. 10 शेळ्यापासून सुरुवात केली. हे जे शेड होतं गांडूळ खतासाठी सुरुवातीला तयार केलं होतं आणि शेडच पहिल्यांनी म्हणजे प्रशस्त होतं, त्यामुळे ह्यांना काही अडचण नाही आली. पण यामध्ये त्यांनी बरेचसे कप्पे केले. आता सांगितल्याप्रमाणे शेळ्या एकमेकांना मारतात, त्याचे जे पिल्ले होणारे ते पिल्ले अलग कप्प्यामध्ये, पाटी अलग कप्प्यामध्ये, त्याचा ब्रीडर अलग कप्प्यामध्ये, आणि खाद्याचं नियोजन, तुमचं चारा लागवड क्षेत्र, तुमची आर्थिक बाजू, संपूर्ण गोष्टीचं परिपूर्ण तुम्ही मेळ लावायचा आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर असत्या तरच या क्षेत्राकडे वळायचं. त्यांनी सांगितलं सुरुवातीला घेतली लगेच पैसे तयार होणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला मेहनत लागन, सगळ्या गोष्टी लागन, तरच या क्षेत्राकडे वळायचंय. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांना या शेळी पालनाकडे वळायचंय म्हणजे बिटलकडे, त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. एक तुमची अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. आणि जाता जाता चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम. नमस्ते.